दरमजल करत आज भुईंज येथे येऊन पोचलेले आहेत। माऊलींच्या पालखी सोहळ्यात 2 मानाचे अश्व असतात। ते अश्व हे आळंदीत पोचतील। आळंदीत पोचल्यानंतर माऊलींच्या अश्वांना वाजत गाजत माऊलींच्या मंदिरामध्ये स्वागत केलं जातं आणि तदनंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यात हे अश्व 8 जुलैपासून 6 वर्ष पूर्ण होत आहेत। ज्यावेळेला पालखी सोहळा सुरूलींच्या पादुका ह्या श्रीमंत शितोळे सरकारांच्या हातातून पंढरपुरात प्रवेश करतात। माऊलींच्या पालखी सोहळ्यात 4 गोल रिंगणे व 3 उभे रिंगण होतात। पहिल्या म्हणजे पुढच्या पहिल्या दिंडीपासून अश्व हे धावत रथापर्यंत जातात व तिथं रथाला प्रदक्षिणा घालून हे अश्व आहे आणि ही सेवा अशीच चालत राहो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो। माऊलींचा अश्व जो आहे त्याचं नाव मोती आहे आणि स्वाराचा जो अश्व आहे त्याचं नाव हिरा आहे। हे अश्व रामकृष्ण हरे। आज आपण आलो आहे भुईंज या ठिकाणी। तर भुईंज या ठिकाणी का आलो आहे तर आपण पाहू शकतो श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ज्यामध्ये मानाचे अश्व ते आज भुईंज या ठिकाणी मुक्कामी आहेत। तर आपण या जे 2 अश्व असतात त्या अश्वाविषयी माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण ह्या अश्वाचे काम किंवा रिंगण सोहळ्यात काय महत्त्व असतं तर आपण हे जे शितोळे सरकार आहेत तर चिक्कोडी जिल्हा बेळगाव तर यांच्या आपण अक्षय परीट जे अश्वावर स्वाधीन होत्यात तर त्यांच्याकडून आपण ही माहिती घेणार आहोत। तर चला। रामकृष्ण हरी। मी अक्षय परीट श्रीमंत शितोळे सरकारांच्या माऊलींच्या अश्वाचा सेवेकरी। रामकृष्ण हरी। आता अखंड विश्वाला वेध लागले ते आषाढी वारीचे आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रीमंत उर्जिसिंहराजे शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व 27 जून रोजी कर्नाटकातील शितोळे अंकली तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथून प्रस्थान केलेले आहेत आणि आता ते दरमजल करत आज भुईंज येथे येऊन पोचलेले आहेत। माऊलींच्या पालखी सोहळ्यात 2 मानाचे अश्व असतात। एका अश्वावर स्वतः माऊली स्थानापन्न झालेले असतात आणि एका अश्वावर शितोळे सरकारांचा जरीपटका घेऊन शितोळे सरकारांचे स्वार असतात। रोजचा माऊलींचा मुक्काम हा श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूमध्ये असतो। ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेपासून हा अश्व आणि माऊलींना रोजचा तंबू आणि रोजचा नैवेद्य हा श्रीमंत शितोळे सरकारांकडून सेवार्थ सेवा केली जाते आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये श्रीमंत शितोळे सरकारांचा मान हा प्रमुख आहे। आणि आता पालखी सोहळ्याच्या म्हणजे 8 जुलै रोजी पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे। त्याच्या आदल्या दिवशी माऊलींचे अश्व हे आळंदीत पोचतील। आळंदीत पोचल्यानंतर माऊलींच्या अश्वांना वाजत गाजत माऊलींच्या मंदिरामध्ये स्वागत केलं जातं आणि तदनंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यात हे अश्व 8 जुलैपासून सहभागी होतील। म्हणजे जे अश्वावर बसण्याचा मान हा कुठल्या समाजाला असतो का असं काही आहे का? तसं काही श्रीमंत शितोळे सरकारांच्याकडं सेवेकरी म्हणून असतं तसं काही असं म्हणजे काय नाही म्हणजे ते असं काय हे नसतं। आणि अजून हे कितवं वर्ष म्हणजे आणि ही परंपरा कशी चालू झाली? आता ह्या परंपरेला 200 वर्ष पूर्ण होत आहेत। ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून ह्या मान आहे। पालखी सोहळ्याला श्रीमंत शितोळे सरकार यांच्याकडून राज्याश्रय म्हणजे राजाश्रयमध्ये हे सर्व परंपरा व मान आहेत आणि त्यानंतर माऊलींची पालखी वाकरीतून आपल्या इसबावीतून पंढरपूरमध्ये प्रवेश करत असताना माऊलींच्या पादुका ह्या श्रीमंत शितोळे सरकारांच्या हातातून पंढरपुरात प्रवेश करतात। आता ह्या सोहळ्याला जसं अश्वांना महत्व आहे त्याचप्रमाणे रिंगणाला महत्व आहे। तर उभं रिंगण आणि गोल रिंगण याबद्दल थोडी माहिती सांगा। माऊलींच्या पालखी सोहळ्यात 4 गोल रिंगणे व 3 उभे रिंगण होतात। पहिलं रिंगण उभं रिंगण चांदोबाचा लिंब येथे तरडगाव येथे होते। तसंच पहिले उभे गोल रिंगण पुरंदवडे येथे होते। पुरंदवडे परत खुडूस फाटा ठाकूरबुवाची समाधी आणि बाजीराव विहीर वाकरीला शेवट सर्वात मोठं रिंगण पार पडतं।
उभ्या रिंगणाचं काय महत्व असतं, म्हणजे हा रिंगण सोहळा कसा सुरुवात होते, म्हणजे अश्वांचं काय काम असतं त्या रिंगणांमध्ये? उभ्या रिंगण हा पालखी सोहळ्यातील पहिल्या म्हणजे पुढच्या पहिल्या दिंडीपासून अश्व हे धावत रथापर्यंत जातात व तिथं रथाला प्रदक्षिणा घालून हे अश्व पुढच्या ह्याच्यापर्यंत येतात परत. आता तुम्हीच अश्वा आम्ही असताना, हा. तर हे कितवे वर्ष आहे तुम्ही की आपल्या अश्वा बसण्याचं तुमचं? मी आता हे अश्व 15-16 वर्ष झाले सेवा करतो यांची आणि अश्वस्वार पण आहे. कसं वाटतं म्हणजे एवढं माऊलीच्या अश्वाबरोबर तुम्ही आणि तुम्हाला स्वाधीन स्वार होणं मिळतं या वारीत, तर कसा हा अनुभव आहे तुमच्याकडे? माऊलींच्या पालखी सोहळ्यात आनंद एवढाच आहे की ही सेवा करायला मिळाली हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ही सेवा अशीच चालत राहो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ह्या दोन अश्व आहेत, ह्या अश्वांची थोडी माहिती, त्यांचं नाव आणि थोडे आम्हाला आणि सर्वांना आपल्या वारकऱ्यांना बी कळेल की ह्या अश्वांचे नावं काय आहेत. माऊलींचा अश्व जो आहे त्याचं नाव मोती आहे आणि स्वाराचा जो अश्व आहे त्याचं नाव हिरा आहे. हे अश्व हे माऊलींचा अश्व आहे तो पांढरा आहे आणि स्वाराचा अश्व हा काळा आहे. आणि मोतीचं काय वैशिष्ट्य, किती वर्षाचं आहे, वय वगैरे काय असं? ह्या अश्वाचं वय आता साधारण 2.5 ते 3 वर्ष आहे आणि हा अश्व पूर्ण म्हणजे काय जसा माऊलींच्या ह्याला शोभेल असा हा अश्व आहे. म्हणजे जे सरकारचं अश्व असतात ते एक अश्व किती वाऱ्या करतात असं काय असतं का तुम्ही? तसं काय नाही. अश्व जोपर्यंत म्हणजे एक 5-10 वर्ष किंवा 20 वर्ष ही हा अश्व हे करू शकतो. काहीतरी प्रॉब्लेम झाला की आम्ही ते अश्व बदलले जातो. ह्या मोतीची कितवी वारी आहे? आता ह्याची दुसरीच वारी आहे आणि हिराची? ही त्याची तिसरी वारी आहे. ओके. अजून काय सांगू शकता, म्हणजे हा प्रवास 300 किलोमीटर आहे जिथने हल्ल्यापासून आळंदीपर्यंत, तर हा प्रवास कसा असतो? दररोज किती किलोमीटर चालतं आणि कंटिन्यू अश्व म्हणजे चालतच असतात? हा प्रवास म्हणजे पालखी सोहळ्या आधी 10 दिवस कर्नाटकातील अंकली येथून सुरुवात होतो. रोज 30 ते 35 किलोमीटर चालत मिरज, सांगलवाडी, पेटनाका, वागाव, भरतगाव, भुईंज, शिरवळ, शिंदेवाडी, पुणे असं नंतर आळंदी असा हा 10 दिवसाचा प्रवास आहे. रोज 30 ते 35 किलोमीटरचं अंतर हे होत असतं. जे म्हणजे शेतकरी सरकारला बी माऊलींच्या तंबूचं बी सेवा मिळाली, ती ज्या म्हणजे सुरुवातीपासूनच आहे का सेवा? हा, सुरुवातीपासून. त्याचं काय महत्व, म्हणजे तंबूचं कसं? ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेला श्रीमंत शितोळे सरकारांकडून सर्वच लवाजमा म्हणजे त्या काळी ज्या व्यवस्था म्हणा सर्व व्यवस्था सगळे माऊलींना राहण्यासाठी किंवा माऊलींना रोजचा नैवेद्य किंवा अश्व असतील, त्या काळी हत्ती पण होता. हत्ती वगळता सर्व सेवा ह्या आज तागायत सुरू आहेत. आणि आता आपल्या ह्याच्याबरोबर म्हणजे शितोळे सरकारमधील कोण असतं का, म्हणजे आता श्रीमंत उर्जिसिंहराजे शितोळे सरकार व श्रीमंत महाजीराजे शितोळे सरकार हे आता सेवा म्हणजे मान श्रीमंत उर्जिसिंहराजे शितोळे सरकार व त्यांचे मुलगे महाजीराजे शितोळे सरकार हे पाहत आहेत आणि ते आळंदीवरून पूर्ण पंढरपूरपर्यंत असतं. शेवटचं रिंगण होतं, त्या रिंगणाचं काय महत्व असतं? कारण की म्हणजे भरपूर अश्व असतील ना, म्हणजे सगळ्या पालख्यांचं एकच रिंगण होतं, त्याविषयी काय सांगू शकाल? शेवटचं जे रिंगण होतं त्या रिंगण म्हणजे वाखरीत सर्व पालख्या एकत्र होत असतात आणि माऊलींच्या अश्वांचं तिथं रिंगण होतो. म्हणजे पूर्णच वारकरी समाज सर्वात मोठा आणि सर्वात गर्दीचं रिंगण म्हटलं तर वाखरी येथील रिंगण पार पडतं. ओके. म्हणजे त्या ठिकाणी सर्व पालखींचे अश्व ही धावतात का फक्त माऊलींच्या अश्व तेवढं? ओके. म्हणजे फक्त त्या वाकरीला म्हणजे माऊलींच्या अश्वांचा मान आहे. आणि ज्यावेळेस शेवट रिंगण होते त्यानंतर आपल्या अश्वांचं कसं नियोजन असतं? शेवट रिंगण झाल्यानंतर परत ते पूर्ण पालखी बरोबर असतात पंढरपूरपर्यंत. पंढरपुरात 5 दिवस काला होतो. गोपाळपूरचा काला झाला की माऊलींना परतीच्या प्रवासासाठी वाकरीपर्यंत सोडतात. मग तदनंतर माऊलींचे अश्व हे त्यांच्या मूळ गावी कर्नाटक येथील अंकली येथे प्रस्थान करतात. जाताना कसे चालत का? नाही, गाडीने. गाडीने. ओके. म्हणजे फक्त येण्याचा प्रवास पायी. म्हणजे 5 दिवस
अश्व पंढरपुरात पंढरपुरात ज्यावेळेस असतात. वापा हे होऊन गोपाळपूरचा काला झाल्यानंतर माऊलींची वाखरीपर्यंत पालखी परतीला- हा. माऊलीला सोडण्यात अश्व येतात. ओके. आता तुमची वारी किती म्हणजे अश्वाबरोबर तुमची आणि अशी पायी चालत? माझी ही अश्वाबरोबरची 15वी किंवा 16वी वारी असेल आणि पूर्ण मी हे वारी चालत करतो. ओके. नाही किती तुमची का म्हणजे अश्वाबरोबरची हा, तुमची असं. सेमच? सेमच म्हणजे ओके. 15, म्हणजे 16. ओके. काय सांगू शकाल म्हणजे युवकांना किंवा नवीन पिढीला की सगळेजण म्हणतात एक दिवस तर वारीत चालावं, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वारी चालावं आणि वारीत सर्व सहभागी व्हावं, पण वारी ही शब्दात सांगण्याजोगी नाही, वारी अनुभवल्याशिवाय कळत नाही. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टका पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मानसे करी एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐसा अर्थ ज्याचे म्हणे त्याचे चक्रपाणी वाट पाणी. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.